करतो बाद में लाइव एक बार में। काका थोडे वाचले तर पेट्रोलची बॉटल घेतली काय नेमकी झालं? सर आता हे घर वाचवण्यासाठी आम्हाला काहीही करावं लागेल, कोणताही थळावर जावं लागेल, ते आता आम्ही करायला तयार आहे। ही पेट्रोलची बाटली यासाठी आहे की मी आता इथेच उभं राहून जर माझं घर तोडणार तुम्ही तर मी जीव देणार, माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन राहणार नाही आहे। मी हे घर सोडू शकत नाही। माझा सगळा खर्च, माझा जेवढी कमाई आतापर्यंत मी कमवली ती सगळी ह्या घरामध्ये लावलेली आहे। आता सगळं काय आहे, CM सरांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 65 बिल्डिंग्समध्ये ह्या तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका। आता ही 65 बिल्डिंगची कारवाई अजून चालू आहे, काही झालेलं नाही। तर KDMC वाली कशी येऊन नोटीस लावून जाते, आम्हाला दररोज आम्हाला मानसिक त्रास खूप होतोय। आता आम्ही मानसिकली मेंटली पूर्णपणे आता डिस्ट्रॉय झालेले। आता आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही राहिली आहे की आम्हाला कुणाशीच घेणं नाहीये, ना गव्हर्नमेंटशी, ना बिल्डरशी, ना जमीनदाराशी। तुमचा काही जो जमीनदार आणि बिल्डर तुमचा काही तुमचा फॅमिली मॅटर आहे तो तुम्ही तिथे सॉल्व्ह करा प्लीज। आम्हा गोरगरिबांना याचा त्रास देऊ नका। माझं नाव दर्शनी दिलीप पानकर आहे। आज निषेधाची बॅनरने हातात पेट्रोल निषेधाची बॅनर म्हणजे आमची कमाई एवढी पूर्णपणे कायदेशीरनुसार आम्ही जर इथे घरासाठी लावलेली आहे आणि तेच घर पणाला लागलेलं आहे, तर ते घर आता आमच्या आयुष्याचा आता हा 36 वर्षाचा टप्पा आहे। याच्या पुढे आम्ही अजून कुठलं दुसरं घर खरेदी नाही करू शकत। हेच घर आमच्यासाठी आम्हाला वाचवायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची प्रतिक्रिया आहे ह्याच्यावर। अगर याच्यामध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे ऑप्शनमध्ये आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही की आम्ही हेच ओतून आम्ही इथे जीवपणाला लावणार आहोत।